तर लक्ष द्या. माझा आवाज येत आहे ना सर्वांना? हां. तर मागच्या क्लासमध्ये आपला टॉपिक होता, की टाइप्स ऑफ वेल्डिंग मशीन्स बद्दल माहिती पाहिली होती. त्याच्यामध्ये डीसी आणि एसी दोन्ही वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर बद्दल आपण माहिती पाहिली होती. आणि त्याच्यानंतर गॅस वेल्डिंग इक्विपमेंट्स आणि टूल्स अँड इक्विपमेंट्स बद्दल माहिती पाहिली होती. हे गॅस वेल्डिंग प्लांटमध्ये 2 प्रकारचे सिलेंडर असतात. एक ॲसिटिलीन सिलेंडर आणि दुसरा ऑक्सिजन सिलेंडर. ऑक्सिजन सिलेंडरचा जो रंग आहे हा काळा असतो आणि ॲसिटिलीन सिलेंडरचा कलर हा रंग हा मरून असतो. ठीक आहे. आणि ऑक्सिजन सिलेंडरचे जे हे थ्रेड असतात ते राइट हँड असतात आणि ॲसिटिलीन सिलेंडरचे थ्रेड हे लेफ्ट हँड असतात. तर या प्रकारे आपण मागच्या क्लासमध्ये की टाइप्स ऑफ वेल्डिंग, की जनरेटर काय असतो, एसी ट्रान्सफॉर्मर, डीसी ट्रान्सफॉर्मर या प्रकारचे आणि त्याचे टूल्स आणि इक्विपमेंट, अर्थिंग केबल आणि इलेक्ट्रोड होल्डर याबद्दल आपण माहिती पाहिलेली होती. तर आजचा नवीन टॉपिक आहे की CO2 वेल्डिंग. तर CO2 वेल्डिंग म्हणजे काय? तर CO2 वेल्डिंग मध्ये CO2 हे काय आहे? CO2 वेल्डिंग म्हणजे हा एक गॅस वेल्डिंगचा प्रकार आहे. तर गॅस वेल्डिंग मध्ये आपण वेगवेगळ्या 2 प्रकारच्या वेल्डिंग असतात. एक ज्या ठिकाणी आपण ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन या 2 सिलेंडरचा उपयोग करून आपण जे वेल्डिंग टॉर्चनी फ्लेम तयार करतो, त्या फ्लेमच्या साहाय्याने जो काही बेअर इलेक्ट्रोड आपण एखाद्या जॉइंटवर वितळवत असतो, त्याला गॅस वेल्डिंग असे म्हणतात. आणि गॅस वेल्डिंगमध्ये मिग वेल्डिंग असतो. गॅस वेल्डिंगमध्ये काय असतो? मिग वेल्डिंग असतो. तर त्या मिग म्हणजे कॅपिटल MIG. MIG मिग वेल्डिंग म्हणजे त्याला म्हणतात मेटल इनर्ट गॅस वेल्डिंग असे म्हणतात. समजला? की जे आपला आजचा टॉपिक आहे CO2 वेल्डिंग. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड वेल्डिंग. तर गॅस वेल्डिंग ही 2 प्रकारची आहे. आपल्या एका साधारण गॅस वेल्डिंगमध्ये आपण ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन असे 2 प्रकारचे गॅसचा प्रयोग करत आहोत. आणि जे CO2 वेल्डिंग आहे, या CO2 वेल्डिंगमध्ये आपण कार्बन डायऑक्साइड या वायूचा उपयोग करतो, म्हणजे गॅसचा उपयोग करतात. तर कार्बन डायऑक्साइड याचा उपयोग का बरं करतात? कारण याच्या अगोदर आपण एक वेल्डिंग साधा एसी ट्रान्सफॉर्मर जो आहे, त्या ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने वेल्डिंग करताना आपण एक इलेक्ट्रोड एका जॉइंटवर वितळवण्याचं काम करत असतो. आणि वेल्डिंग ही सर्वप्रथम समजून घेण्यासाठी की सजातीय आणि विजातीय. सजातीय म्हणजे एकाच जातीचे 2 धातू. सजातीय म्हणजे एकाच जातीचे 2 धातू ज्या त्याच जातीच्या धातूंनी जोडण्याच्या प्रक्रियेला सजातीय वेल्डिंग म्हणतात. आणि विजातीय वेल्डिंगमध्ये की बेअर इलेक्ट्रोड जो असतो याच्यामध्ये की नॉन फेरस धातूनी ते वेल्डिंग जोडली जातो. नॉन फेरस धातू म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बनचे प्रमाण नसते, असा नॉन फेरस धातू. ठीक आहे. तर आज आपण डेफिनेशन पाहू CO2 वेल्डिंगची. तर CO2 ही एक आर्क वेल्डिंगसाठी आर्क ही एकसारख्या गतीने पुढे सरकणारा व नाश पावणारा बेअर वायर इलेक्ट्रोड आणि जॉब यांच्यात केली जाते. बेअर वायर इलेक्ट्रोड म्हणजे काय? तर साधा तुम्ही आर्क वेल्डिंगसाठी वापरला जाणारा इलेक्ट्रोड हा एक म्हणजे माइल्ड स्टील पासून बनलेला असतो आणि त्याच्यावरती एक फ्लक्सची परत लावलेली असते. तर ते फ्लक्सची परत कशासाठी लावलेली असते? की वेल्डिंग करताना जे वेल्डिंगवर डिस्टॉर्शन होतो. डिस्टॉर्शन म्हणजे वातावरणाचा प्रभाव. तर वातावरणाच्या प्रभावापासून त्या वेल्डिंग जॉइंटला वाचविण्यासाठी वेल्डिंग जॉइंटला वाचवण्यासाठी काय करतो? आपण फ्लक्सचा उपयोग करत असतो. ठीक आहे. तर फ्लक्सचा उपयोग हा वातावरणाचा जॉइंट जो असतो, हे जॉइंट वातावरणाच्या होणाऱ्या प्रभावापासून वाचवण्यासाठी फ्लक्सचा उपयोग करतात. तर बेअर वायर इलेक्ट्रोड म्हणजे हे गॅस वेल्डिंगचा प्रकार आहे. किंवा कॉपर कॉपरचा एक साधारण रॉड असतो, त्याला कसल्याही प्रकारची कोटिंग किंवा फ्लक्स लावलेला नसतो. त्याला बेअर वायर इलेक्ट्रोड म्हणतात. आणि बेअर वायर इलेक्ट्रोडचा उपयोग हा मिग वेल्डिंग म्हणजे CO2 गॅस वेल्डिंग मध्ये उपयोग केला जातो. ठीक आहे. तर वातावरणातील परिणाम करणाऱ्या घटकांपासून संरक्षण करण्यासाठी वेल्डिंग टॉर्च मधून कार्बन डायऑक्साइड निर्धारित तर कार्बन डायऑक्साइड निर्धारित केलेल्या दाबाने आर्क भोवती सोडला जातो. म्हणजे
गॅस वेल्डिंग समजण्यासाठी याच्यामध्ये एक डीसी ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो. डीसी जो ट्रान्सफॉर्मर आहे, डीसी वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर आहे, हा CO2 वेल्डिंगना CO2 वेल्डिंगसाठी डीसी वेल्डिंग ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो. आणि यामध्ये एक मिग टॉर्च म्हणून असतं. मिग टॉर्च म्हणजे गॅस वेल्डिंगसाठी जो ब्लो पाईप वापरला जातो त्यासारखा असतो, आणि त्याच्यामध्ये त्या टॉर्च मधून एक सेंटर टार्च मध्ये CO2 गॅस आणि कॉन्टॅक्ट टीप आणि नोझेल अशा प्रकारचे पार्ट असतात. तर नोझेल मधून जो बेअर वायर इलेक्ट्रोड आहे, हा बेअर वायर इलेक्ट्रोड ऑटोमॅटिकली समोरासमोर सरकत जातो, आणि जसं त्या हिटिंग पॉइंट पर्यंत आला, तर हिटिंग पॉइंट वर आल्यानंतर तो वितळत असतो. त्याच्यामुळे तो नोझल आणि बेअर वायर इलेक्ट्रोड मध्ये व जॉबची सरफेस याच्यामध्ये कमीत कमी 20 ते 25 एवढा डिस्टन्स असतो. त्यामुळे आपल्याला साधारण आर्क वेल्डिंग सारखी कोणतीही रिस्क मिग वेल्डिंग मध्ये घ्यावी लागत नाही. तर हा झाला पॉइंट नंबर 1, की CO2 वेल्डिंग म्हणजे मी साधारण वेल्डिंग ट्रान्सफॉर्मरची तुलना करून सांगितलेलं आहे, की जसं साधारण इलेक्ट्रोडवर आपण समजा माइल्ड स्टीलवर एखादी वेल्डिंग करत आहोत, तर माइल्ड स्टीलवर वेल्डिंग करताना इलेक्ट्रोडला ज्या वरती फ्लक्स लावलेला असते, त्याचा फ्लक्सचा उद्देश काय आहे हे मी सांगितलेलं आहे. आणि CO2 वेल्डिंग ही आर्क वेल्डिंग पेक्षा सेक्युअर असतो. सेक्युअर असतो म्हणजे तो अनेक जातीचे धातू जोडण्यास मदत करतो. अनेक जातीचे धातू धातू म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्रेझिंग क्रियेमध्ये आपण निकेल क्रोमियम स्टीलवर कॉपरची ब्रेझिंग करू शकतो. हे कशाने शक्य होते? गॅस वेल्डिंगने शक्य होते. बरोबर? तर याच्यामध्ये आपण कापरच नाही तर अनेक धातूचा बेअर इलेक्ट्रोड वापरून पण डीसी ट्रान्सफॉर्मर आणि CO2 गॅस, तर CO2 गॅस ही नोझल मार्फत सोडली जाते. हा नोझल मिग टॉर्च मध्ये असतो, आणि मिग टॉर्च मध्ये 2 वे असतात. एका वे मधून CO2 गॅस येत असते, आणि एका वे मधून जो कॉन्टॅक्ट टीप असतो त्या कॉन्टॅक्ट टीप मधून बेअर वायर इलेक्ट्रोड सोडला जातो. आणि जसं बेअर वायर इलेक्ट्रोड हा जॉईंट वर वितळतो, त्याच त्याचप्रमाणे जो CO2 गॅस आहे, गॅस हा त्या जॉईंटच्या ठिकाणी त्या जॉईंटला थंड करण्याचं काम करत असतो. व CO2 गॅसमुळे जो काही वातावरणाचा होणारा प्रभाव आहे, जॉईंटवर वातावरणाचा होणारा प्रभाव पासून हे दूर होत असतो. त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे नॉन फेरस नॉन फेरस म्हणजे नॉन फेरस धातू म्हणजे ज्या धातूमध्ये कार्बनचे प्रमाण नसतो, तो म्हणजे नॉन फेरस धातू. तर वेल्डिंग करताना किंवा निष्क्रिय वायूचा उपयोग केला जातो. निष्क्रिय वायू हा कोणता आहे? तर हा आहे ऑर्गॉन किंवा हेलियम, या 2 प्रकारचे वायू असतात. याला निष्क्रिय केला जातो. जेव्हा या वेल्डिंग पद्धतीला मेटल इनर्ट गॅस वेल्डिंग असे म्हणतात. समजलं आता? की CO2 वेल्डिंग म्हणजे मिग वेल्डिंग. तर मिग वेल्डिंगचा फुल फॉर्म काय? की मेटल इनर्ट गॅस वेल्डिंग. तर याला गॅस वेल्डिंग का बरं म्हणतात, आणि सोबतच डीसी ट्रान्सफॉर्मरचा उपयोग का बरं केला जातो? की हा जो इलेक्ट्रोड वितळवण्यासाठी डीसी ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो, आणि त्याच सोबत त्याच्यामध्ये CO2 गॅस सोडली जातो. कारण CO2 गॅस सोडण्याचा कारण म्हणजे की जो वातावरणाचा होणारा प्रभाव आहे, आपण जे वेल्डिंग केल्यानंतर जॉईंट देतो, तर जॉईंट देताना वातावरणाचा होणारा प्रभाव हा त्या जॉईंट वर होऊ नये म्हणून आपण CO2 गॅस देत असतो. हम्म. तर त्याच्यानंतरचा पॉइंट आहे की CO2 वेल्डिंग मध्ये जे मिग वेल्डिंग टॉर्च आहे, मिग वेल्डिंग टॉर्च म्हणजे CO2 वेल्डिंग. मिग वेल्डिंग टॉर्चचे जे पार्ट आहेत, काही पार्टचे नाव मी तुम्हाला म्हणजे लाईव्ह क्लास संपल्यानंतर तुम्हाला त्याचे नोट्स पाठवतो. त्या नोट्स व्हेरीफाय करून तुम्ही जो व्हिडिओ मध्ये आपण पाठवलेला आहे त्या व्हिडिओशी बिलकुल मॅच करून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता, किंवा त्याच्यातून काही समजलं नसेल तर मला ग्रुपवर रिटर्न पाठवू शकता.
त्याच्यानंतर बघा नेक्स्ट टॉपिक आहे, मी स्टेप बाय स्टेप एक एक टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन करून देत आहे की जे मिग वेल्डिंग टॉर्च आहे ज्याच्यामधून बेअर वायर इलेक्ट्रोड आणि CO2 गॅस हे येत असते, याचे काही पार्ट आहेत. त्या पार्टचे नाव आहेत की कॉन्टॅक्ट टिप मधून आपल्याला बेअर वायर इलेक्ट्रोड येतो आणि नोझल. नोझल हा हाऊसिंग असते कशाची, की जो मिग वेल्डिंग टॉर्च आहे या मिग वेल्डिंग टॉर्चच्या वरची हाऊसिंग म्हणजेच तो नोझल, की तो हळूहळू एकसारख्या समान दाबाने जे आपला बेअर वायर इलेक्ट्रोड आहे त्याला समोर नेण्याचे काम करत असतो. त्याच्यानंतर आहे शिल्डिंग गॅस म्हणजे त्या नोझलला दोन छोटे छोटे छिद्र असतात ज्याच्यातून जॉईंटच्या ठिकाणी ते गॅस पोहोचवण्याचं काम करत असतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक वायर म्हणजेच बेअर वायर इलेक्ट्रोड आणि फील्ड फील्ड मेटल म्हणजे हा ज्या मेटलवर आपण वेल्डिंग करून राहिलो तो मेटल म्हणजे जॉब. तर आता याच्या अगोदर तुम्हाला मी सांगितलं की ज्यांनी क्लास उशिरा जॉईन केलेले आहेत त्यांच्यासाठी मी काही वेळात अर्ध्या एक तासाच्या आतमध्ये व्हिडिओ शेअर करतो. तो व्हिडिओ त्यांनी कृपया पाहून घ्यावे व काही जो टॉपिक आहे त्या रिलेटेड काही लिहायला देईन ते लिहिताना व्हिडिओ चालू करून आपण एक एक पॉईंट त्याचे क्लिअर करून टाकावे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण आता डिस्कस केला होता की जे मिग वेल्डिंग टॉर्च आहे त्या टॉर्चच्या पार्ट बद्दल आपण डिस्कस केला होता की जो बेअर वायर इलेक्ट्रोड आहे तो मिग वेल्डिंगच्या टॉर्च मधून एकसमान दाबाने कसा समोर जातो. म्हणजे जसा साधारण आर्क वेल्डिंग मध्ये आपल्याला इलेक्ट्रोड वितळवावा लागतो तर तो इलेक्ट्रोड आपल्याला हातात इलेक्ट्रोड होल्डर आणि इलेक्ट्रोड घेऊन त्याचा डिस्टन्स मेंटेन करावा लागतो 3 ते 4 mm. पण जे CO2 वेल्डिंग आहे याच्यामध्ये कसलाही डिस्टन्स मेंटेन केला जात नाही कारण नोझल मध्ये ऑलरेडी 20 ते 25 mm चा डिस्टन्स दिलेला असतो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की मेन पॉवर सोर्स म्हणजे आपल्याला जर CO2 वेल्डिंग करायची असेल तर वेल्डिंग मशीनची आवश्यकता आहे. तर याच्या अगोदरच मी सांगितलं की वेल्डिंग मशीन ही आपल्याला CO2 वेल्डिंग साठी कोणती पाहिजे, डीसी ट्रान्सफॉर्मर पाहिजे, डीसी वेल्डिंग मशीन पाहिजे. तर टाइप्स ऑफ वेल्डिंग मशीनचे प्रकार मी मागच्या क्लासमध्ये ज्यांनी काही जॉईन केलेला होता ते मी सांगितलं होतं की जनरेटर आहे, एसी ट्रान्सफॉर्मर, डीसी ट्रान्सफॉर्मर. मग जनरेटरचा उपयोग काय, मग अल्टरनेटर आहे, अल्टरनेटर काय करतो, एसी टू डीसी, डीसी टू एसी कन्वर्ट कशा प्रकारे होते याबद्दलचा मागच्या क्लासमध्ये मी डिस्कस केला होता. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण समजा CO2 वेल्डिंग साठी एक वेल्डिंग मशीनचा वापर करू ही मेन पॉवर सोर्स आपल्या जवळ आहे वेल्डिंग मशीन. तर ही मिग वेल्डिंग साठी CO2 गॅस वेल्डिंग साठी आपल्याला डीसी ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता आहे. तर वेल्डिंग मशीन CO2 आर्क वेल्डिंग साठी डीसी मशीन वापरतात व डीसी कॉन्टॅक्ट व्होल्टेज आणि स्थिर दाब म्हणजे एक समान दाब. ठीक आहे. त्याचा जो करंट असेल किंवा दाब असेल तो एक समान असला पाहिजे. याच्यासाठी डीसी कॉन्टॅक्ट व्होल्टेज प्रकारचे मशीनचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर एसी ट्रान्सफॉर्मर, डीसी रेक्टिफायर आणि अल्टरनेटर किंवा डीसी रेक्टिफायर इत्यादी मशीनचा वापर CO2 वेल्डिंग साठी केला जातो आणि या मशीन मागच्या क्लासमध्ये संपूर्ण माहिती याच्याबद्दल दिलेली आहे मी. रेक्टिफायर आणि ट्रान्सफॉर्मरचा पण क्लास झालेला आहे. ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग आणि हे जे कंटिन्युटी जी आहे ती कशा प्रकारे रोल केली जाते ते मी मागच्या क्लासमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तर आताचा जो टॉपिक आहे आपला CO2 वेल्डिंगचा आहे. ठीक आहे. तर CO2 वेल्डिंग मशीन ही डीसी मशीन वापरतात ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि त्यामध्ये एक CO2 गॅसचा सिलेंडर जोडलेला असतो. तर त्या सिलेंडरला साधारण गॅस वेल्डिंगचे टूल्स आणि इक्विपमेंट मी सांगितलेले आहेत की होज पाईप असतो, रेग्युलेटर असतो, प्रेशर रेग्युलेटर असतो आणि त्याच्यामध्ये वेल्डिंग टॉर्च हे साधारण गॅस वेल्डिंग इक्विपमेंट झाले. त्याच प्रकारे जो काही डीसी वेल्डिंग CO2 वेल्डिंग करताना डीसी वेल्डिंग मशीन सोबत जो पॉवर सोर्स आहे आपला
त्याच्यासोबत एक सिलेंडर जोडलेला असतो. तो सिलेंडर बाय मिग वेल्डिंग टार्च मार्फत एक वे असतो, दोन वे असतात म्हणून मी अगोदरच सांगितलेलं आहे की एका याच्यातून गॅस प्रवाहित होते आणि दुसऱ्या याच्यातून आपला जो बेअर इलेक्ट्रोड आहे तो बेअर इलेक्ट्रोड काय करतो, एक समान दाबाने समोर जात असतो आणि त्या समान दाबाने त्याची वितळण्याची क्रिया चालू असते. तर CO2 वेल्डिंग मध्ये 20 व्होल्ट पासून 25 व्होल्ट पर्यंत वेल्डिंग व्होल्टेज मध्ये बदल झाल्यामुळे करंट 142 एंपियर पासून 124 एंपियर पर्यंत कमी झाला होता. म्हणजे किती किती टक्क्याने कमी झाला, 13% कमी झाला. तर असा व्होल्टेज कमी व्हायला नको. आता त्याच्यानंतर आहे की मशीनचा कंट्रोल सिस्टम. त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे कंट्रोल सिस्टम. तुम्ही फक्त ऐकत राहा. आता तुम्हाला काही नाही समजलं तरी चालेल. मी त्याच्या क्लास जशी एंड करू त्याच्यानंतर मी लगेच तुम्हाला त्याचे नोट पाठवतो. ते नोट वाचून घ्या पद्धतशीर आणि जो काही लिंक सेंड करेन त्याच्यामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ सापडेल. त्या व्हिडिओमध्ये तुमचा संपूर्ण डाऊट आणि एक एक पॉइंट क्लिअर होईल. ठीक आहे. तर कंट्रोल सिस्टम मध्ये या युनिटच्या साहाय्याने वायर पुढे सरकवण्याची गती म्हणजे जे काही मिग वेल्डिंग टॉर्च आहे त्या मिग वेल्डिंग टॉर्च मध्ये कॉन्टॅक्ट टीप आहे. कॉन्टॅक्ट टीप मधून जो बेअर वायर इलेक्ट्रोड येतो ते पुढे सरकवण्याची गती म्हणजे दर. तर हा वेल्डिंग करंट चालू बंद दर आणि तो सेट करता येतो आपल्याला कमी किंवा जास्त. जर समजा आपल्याला जो वेल्डिंग रन आहे हा जास्त रुंद जर पाहिजे असेल तर आपण त्याची स्पीड वाढवतो किंवा आपल्याला वेल्डिंग रन बिलकुल छोटासा पाहिजे आहे तर त्याच्यासाठी आपण त्या कॉन्टॅक्ट टिपची स्पीड जे आहे ते काय करू शकतो, आपण कमी करू शकतो. तर त्याच्यानंतर ऑन ऑफ स्विच, कारण मशीनला ऑन करण्यासाठी किंवा ऑफ करण्यासाठी. आणि दुसरा वेल्डिंग गन कडे गॅस प्रवाहित करणे म्हणजे जो काही वेल्डिंग मशीन आहे वेल्डिंग मशीन सोबत आपल्याला गॅस पण प्रवाहित करायचा आहे. कशासाठी ते सांगितलेलं आहे की गॅस कोणती, CO2 गॅस. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईड हे काय करतो की जो काही वेल्डिंग जॉईंटला बेअर वायर इलेक्ट्रोडला जॉईंट दिल्यानंतर जो काही वातावरणाचा होणारा प्रभाव आहे म्हणजे डिस्टॉर्शन आहे त्याच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरं पॉइंट आहे की केबल असेंबली. केबल असेंबली म्हणजे जे काही आपल्याला CO2 वेल्डिंग आहे तर CO2 वेल्डिंग करताना काही आपल्याला एसेसरीज लागतो तर त्याच्यामध्ये केबल असेंबली हा पार्ट अधिक महत्वाचा आहे. तर फेडर पासून वेल्डिंग गन पर्यंत वायर इलेक्ट्रोड वाहून नेण्यासाठी आतून पोकळ असलेला एक केबल जोडला जातो. आतून एक पोकळ असला पाहिजे अशा प्रकारचा केबल जोडला जातो व केबल हा कसा असतो, लवचिक असतो. केबल कसा असतो, लवचिक असतो. त्याच्यामुळे त्याच्यातून इलेक्ट्रोड वायर आणि शिल्डिंग म्हणजे काय, जे काही गॅस आणि बेअर वायर इलेक्ट्रोड निघण्याची जे टीप असते त्याला शिल्डिंग म्हणतात. आणि शिल्डिंग आणि गॅस कॉन्स्टिट्यूट मधून पाठविला जातो. कॉन्स्टिट्यूट म्हणजे जे टीपचे जे काही लाइनर असतात त्या टीपला काय म्हणतात, की कंड्यूट लाइनर असे म्हणतात. तर अशा प्रकारच्या केबलचा उपयोग जो आहे हा केबल असेंब्लीसाठी केला जातो. आता त्याच्यानंतर मिग वेल्डिंग टॉर्च. तर वेल्डिंग गन किंवा टॉर्च मध्ये 4 मार्ग असतात. 4 मार्ग वेल्डिंग गन किंवा टॉर्च मध्ये. केबल मध्ये 2 वे आणि टॉर्च मध्ये 4 वे. एक इलेक्ट्रोड वायर फिडिंग साठी. एक इलेक्ट्रोड वायर फिडिंग म्हणजे जो काही कॉन्टॅक्ट टीप आहे ते त्याला म्हणतात. वेल्डिंग करंट आर्क पर्यंत वाहून घेण्यासाठी. वेल्डिंग करंट हा आर्क पर्यंत वाहून नेण्यासाठी म्हणजे जो काही तुमचा फिलर रॉड लागलेला आहे त्या फिलर रॉड पर्यंत करंट पोहोचवण्यासाठी पण एक वे असतो. आणि शिल्डिंग गॅस नोझल पर्यंत सोडण्यासाठी जे काही सिलेंडर मधली गॅस आहे ती नोझल पर्यंत पुरवण्यासाठी एक असतो. आणि वॉटर कुलिंग साठी पाणी फिरवण्यासाठी व्यवस्था, असे 4 प्रकारचे असतात. एक वॉटर कुलिंग, दुसरा इलेक्ट्रिक करंट
आणि तिसरा गॅस आणि चौथा वेल्डिंग गन किंवा इलेक्ट्रोड वायर फिडिंग साठी. तर अशा प्रकारे CO2 वेल्डिंग बद्दल मी तुम्हाला काही माहिती दिलेली आहे. याच्यातलं संपूर्ण भाग तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि जे काही मी समजावून दिलेलं आहे त्याचे नोट्स मी एक पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला पाठवतो. तर ते पीडीएफच्या स्वरूपात ते पूर्ण लिहायचं आहे आणि लिहून त्याचे काही डायग्राम्स आहेत ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजतील. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर पर्सनली ग्रुपवर किंवा पर्सनली व्हॉट्सअपवर तुम्ही विचारू शकता. ओके. हॅलो, माझा आवाज येतो का सगळ्यांना? हा हा, तर क्लास पूर्णपणे रेकॉर्ड झालेली आहे. मी त्याचा रेकॉर्ड पाठवतो आणि आता एक मी CO2 वेल्डिंग बाबत ची पीडीएफ सेंड करतो ग्रुपवर. ते तुम्हाला बुकवर लिहायचं आहे. ठीक आहे. हे आता जे काही तुम्ही ऐकले ते प्रत्यक्षात तुम्ही जे बुकावर लिहिताना तुम्हाला 50% समजून जाईल. आता तुम्ही समजू शकता की ह्या ऑनलाईन प्रत्यक्षात जसं आपण शिकू शकतो तसं शिकू शकत नाही. पण मी जेव्हा रेग्युलर कॉलेज सुरू होईल तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजून देईन. पण तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणे काय गरजेचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक पीडीएफ शेअर करतो. ते आज तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे. आणि मी क्लास जाईन 2 वाजता करायला सांगितला होता. गुणाजी बनपूरकर, क्लास 2 वाजता जॉईन करायला सांगितला होता मी. बरं ठीक आहे. आतापर्यंत क्लास चालू होती. ज्यांनी क्लास आता उशिरा जॉईन केलेले आहेत त्यांनी मी व्हिडिओ शेअर केल्यानंतर पाहू शकता. ठीक आहे. तर आता सगळ्यांनी क्लास एंड करून टाका आणि जसं मी व्हिडिओ शेअर करतो आणि आता 5 मिनिटात जे काही लिहायचं रॉ मटेरियल आहे ते सेंड करतो. ते लिहून टाका. ठीक आहे. ओके. एंड करून टाका क्लास सगळ्यांनी. आणि उद्याला हॅलो, हा, आणि उद्याला 10 वाजता जॉईन करायचं सगळ्यांनी. 10 वाजता. आणि कोणाला काही अडचण जर असेल टायमिंगची तर ते ग्रुपवर पाठवायचा. त्याच्यानुसार आपण टायमिंग पण ऍडजस्ट करू शकतो. ठीक आहे. तर एंड करून टाका आता.